पंतप्रधान मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, ओबीसींच्या विरोधात निर्णय होत असेल तर लक्ष्मण हाकेंसोबत आंदोलनात उतरणार, छगन भुजबळांचा इशारा. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप. एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, परबांचा दावा. उत्तर पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा आरोप. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भ, भास्कर जाधवांवर विशेष जबाबदारी, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय नाही, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता. पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार, तर विधानसभेत आम्हाला जास्त जागा द्याव्यात, रोहित पवारांची मागणी. पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता. शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातील 6 जागांवर दावा. एकोणीस आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधणार. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांचं पंकजा मुंढेंकडून सांत्वन. बीडमधून पंकजांचा पराभव झाल्यावर सचिन मुंढे या तरुणानं संपवलं जीवन. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 करणार, सरकारी कर्मचारी संघटनेला मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. एकोणीस जूनपासून राज्यभरात पोलीस भरती. महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज प्राप्त, तर प्रत्येक जिल्ह्यात लेखी आणि मैदानी परीक्षा होणार. मुंबईसह राज्यभरात म्हाडा 13,000 घरं बांधणार. पुणे, कोकण, संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपुरात घरं बांधण्याचा म्हाडाचा प्रयत्न. पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीजवळ झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 15 वर. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. मणिपूरबाबत अमित शहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक. मणिपूरचे डीजीपी आणि लष्कर प्रमुख मनोज पांडे यांची उपस्थिती. एअर इंडियाच्या बंगळुरू सॅन फ्रान्सिस्को विमानात प्रवाशाच्या जेवणात सापडलं ब्लेड. भाज्या चिरताना चुकून मशीनचं ब्लेड पडल्याची एअर इंडियाची कबुली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.